वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला पत्ताकोबीच्या छान अशा वड्या बनवून दाखवणार आहे। त्यासाठी 2 वाटी डाळीचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ, जिरे पावडर, धने पावडर, नंतर 2 चमचे पांढरे तीळ, तिखट घेतला आहे 2 चमचे आणि थोडीशी हळद इथे वापरलेली आहे। तर हे सर्व मसाले मी या पिठामध्ये टाकून घेतलेले आहेत। आणि इथे बघा पत्ताकोबी चांगली धुवून स्वच्छ इथे चाळणीत इथे ठेवली आहे। चॉपरमध्ये चांगली बारीक करून घेतलेली आहे। तर ही पत्ताकोबी आपण थोडी थोडी करून या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। तर पत्ताकोबी आपल्याला तिच्या पत्ताकोबीमध्ये असलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ सुरुवातीला चांगलं कालवून घ्यायचं आहे आणि मग लागेल तसं थोडं थोडं पाण्याचा वापर आपण इथे करणार आहे। सुरुवातीला आधी मी एवढी पत्ताकोबी या पिठामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर ही राहिलेली पत्ताकोबी सुद्धा मी या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। तर तुम्हाला माझ्या पद्धतीने पत्ताकोबीच्या वड्या जर बनवायच्या असतील तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि अशा पद्धतीने मस्त क्रिस्पी कुरकुरीत वड्यांचा आनंद घ्या। तर इथे बघा पीठ अजून आपलं कोरडच आहे। तर राहिलेली पत्ताकोबी सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि नंतर इथे अजून थोडंसं मला तिखट कमी वाटलं म्हणून मी टाकून घेतलेलं आहे। तर इथे मी थोडासा लसण सुद्धा कुटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये, त्याची पेस्ट इथे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा इथे टाकलेली आहे। तुम्ही थोडीशी चव वाढवण्यासाठी कसुरी मेथी सुद्धा यामध्ये कुस्करून टाकू शकतात। हिंग मी इथे घातलेला नाहीये, तुम्ही हिंग आणि थोडासा ओवा तुम्हाला घालायचा असल्यास तुम्ही इथे घालू शकतात। तर हे सर्व पीठ व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करणार आहे आणि ही सर्व कृती करत असताना मी स्टीमरमध्ये पाणी गॅसवर तापायला ठेवलेलं होतं, कारण आपल्याला ह्या वड्या सुरुवातीला वाफवून घ्यायच्या आहेत। तर त्यामुळे इथे बघा अजून जसं पाहिजे तसं बाइंडिंग आपल्या पिठाला आलेलं नाहीये। तर आपण इथे थोडं थोडं करून जवळजवळ अर्धी वाटी एवढं पाणी वापरून हे चांगलं पीठ चांगलं भिजवून घेणार आहे, जेणेकरून आपल्या पिठाला चांगली बाइंडिंग येईल। तर या वड्या इतक्या छान लागतात केल्यानंतर आणि तळल्यानंतर एकदम क्रिस्पी कुरकुरीत लागतात। तर ज्यांना पत्ताकोबी आवडत नाही ते देखील आवडीने खायला सुरू करतील। तर इथे बघा स्टीमर प्लेट सुद्धा ग्रीस करून घेतली आहे आणि बघा दोनदा करून मी एवढं पाणी म्हणजे जवळजवळ अर्धी वाटी एवढं पाणी मी वापरलेलं आहे। तर पत्ताकोबी सारख्याच तुम्ही इथे भोपळ्याच्या, गाजराच्या, बीटरूटच्या आणि त्याचबरोबर पालकाच्या सुद्धा अशा छान वड्या करून खाऊ शकतात। तर इथे बघा व्यवस्थित आता आपल्या पिठाला चांगलं बाइंडिंग आलेलं दिसतंय। तर इथे मी याचे 2 या पिठामध्ये भाग करून 2 भागाचे छान लांबट आकारात असे गोळे करून घेणार आहे आणि ते इथे स्टीमर प्लेटवर ठेवून घेणार आहे। जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही छोटे छोटे बॉल करून सुद्धा या स्टीमर प्लेटवरती वाफ येण्यासाठी ठेवून घेऊ शकता, जेणेकरून चांगली आणि लवकर वाफ येईल। पण मी ते कोथिंबीरीच्या वड्यासारखेच याचे 2 लांबट आकाराचे असे भाग करून गोळे करून ह्या स्टीमर प्लेटवरती ठेवून घेणार आहे। तर छान याला असा शेप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित आकारात आणि थोडे मोठ्या आकाराचे गोळे केलेले आहेत म्हणून थोडी जास्त वेळ आपल्याला इथे वाफ आणून घ्यायची, म्हणजे आतून ह्या वड्या कच्च्या राहता कामा नये आणि छान याला वाफ आली की मग या चवीला सुद्धा खूप मस्त लागतात। तुम्ही नुसत्या वाफाळलेल्या वड्या सुद्धा खाऊ शकतात किंवा मग त्यांना थोडीशी फोडणी घालून सुद्धा तुम्ही या वड्या तुम्हाला आवडत असतील, ज्यांना डाएट वगैरे करायचं आहे, तळलेलं खात नाहीये, तर त्यांनी अशा वड्या ह्या थोड्याशा वाफवल्यानंतर त्याला चांगली फोडणी देऊन सुद्धा तुम्ही या वड्या इथे खाऊ शकतात। तर अशा पद्धतीने बघा एक गोळा आपला ठेवून झालेला आहे आणि दुसरा गोळा इथे मी तयार करून घेत आहे आणि तो इथे ठेवून घेणार आहे। तर बऱ्याच जणांना पत्ताकोबी आवडत नाही, पण अशा पद्धतीने वड्या तुम्ही कधी करून बघितल्या नसतील तर माझ्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा आणि जर तुम्ही केल्या असतील तर ते देखील माझ्यासोबत शेअर करा आणि तुम्हाला देखील या पत्ताकोबीच्या वड्या केल्यानंतर आवडल्या का, तुमच्या घरच्यांना आवडल्या का ते देखील तुम्ही मला शेअर करू शकतात। तर इथे बघा दुसराही गोळा मी छान लांबट आकारामध्ये इथे करून घेतलेला आहे आणि तो स्टीमर प्लेटमध्ये ठेवून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपले हे गोळे दोन्ही तयार झालेले आहेत आणि स्टीमरमध्ये आपले पाणी व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। तर ही प्लेट आपण आता स्टीमरमध्ये ठेवून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता पाणी आपलं चांगलं असं गरम झालेलं आहे। तर इथे ही प्लेट आपण ठेवणार आहे आणि चांगली 15 ते 20 मिनिटं मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून आपण इथे वाफ काढून घेणार आहे। आणि बघा इथे 15-20 मिनिटानंतर मी इथे झाकण काढलेलं आहे आणि वडीचा आकार तुम्ही बघितला असेल, थोडासा असा फुलल्यासारखा दिसतोय आणि इथे मी सुरी खोवून दाखवते बघा आतपर्यंत व्यवस्थित जातीये आणि सुरीला बघा जास्त पीठ असं चिटकलेलं नाहीये, म्हणजे आपलं हे व्यवस्थित चांगलं वाफाळून निघलेलं आहे आतून बाहेरून सुद्धा। तर ही प्लेट आपण थंड केल्यानंतर अशा वड्या कापून घेतलेल्या आहेत। वड्या कापताना माझा कॅमेरा ऑफ राहिला होता त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही। तर इथे तुम्ही वडी बघू शकतात। तर मस्त अशी आतमध्ये जाळी देखील पडलेली आहे। तर इथे बघा प्लेटमधल्या वड्या मी तुम्हाला दाखवते आहे जवळून। तर अशा पद्धतीने या गोल गोल आकारामध्ये मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि हे कट करत असताना कढईमध्ये तेल सुद्धा तापायला ठेवलं होतं। तर ह्या वड्या एक एक करून मी इथे सोडून घेणार आहे आणि व्यवस्थित या अशा छान फ्राय करून घेणार आहे। तर मस्त क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत, याचा छान गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत आपल्याला इथे या वड्या तळून घ्यायच्या आहेत। मागच्या साईडनी व्यवस्थित सेट झाल्या की या आलटीपलटी करून आपल्याला छान
तळून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवरती. सुरुवातीला गॅस फुल फ्लेमवरच ठेवा आणि नंतर छान त्या एकदा सेट झाल्या की मग थोडंसं गॅसची फ्लेम स्लो करून तुम्ही ह्या वड्या तळून घेऊ शकतात. तर बघा इथे मस्त या वड्यांचा घरभर वास दरवळतो आहे आणि वड्या इतक्या मस्त टेस्टी कुरकुरीत झालेल्या आहेत की तुम्ही या चहासोबत खाऊ शकतात किंवा मग तुम्ही छोट्या भुकेसाठी सुद्धा या कुरकुरीत वड्या मस्त केचपमध्ये डीप करून खाऊ शकतात किंवा तुम्हाला हव्या त्या गोष्टीसोबत खाऊ शकतात. तर मी या वड्यांसोबत मस्त मिरच्या सुद्धा तळायला टाकलेल्या आहेत याच्यामध्ये. तर मिरच्या मी याच्यासोबत मस्त तळून घेतलेल्या आहेत आणि याच्यासोबत तोंडी लावायला या मिरच्या खूप मस्त लागतात. तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही या वड्या तयार करून बघा आणि कशा झाल्या ते तुमचा अनुभव नक्की माझ्यासोबत शेअर करा. तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते आहे, बाकीच्या वड्या मी नंतर तळणार आहे. तर खा प्या मजा करा आणि असेच नवनवीन रेसिपी